होता तर काँग्रेस होतं. काँग्रेसने बाबासाहेबांचा निवडणुकीत पराभव केला आणि त्यांना बाबासाहेबांवर नेहमी अन्याय त्यांनी केला. देशाच्या पहिल्या निवडणुकीत बाबासाहेबांचा पराभव काँग्रेसने केला हे मी पुन्हा एकदा सांगतो. आणि आज आपण बाबासाहेब देखील म्हणायचे काँग्रेस हे जळकं घर आहे, त्यापासून सावध राहा. आणि त्या जळक्या घराला काँग्रेसला डोक्यावर खांद्यावर बसवून महाविकास आघाडी करणाऱ्यांना लोक कसं मतदान करणार. आणि म्हणून हे संविधान जे आहे बाबासाहेबांचं, हे संविधान मोदी साहेबांनी तर त्याच्याबद्दल सांगितलेलंच आहे, पण जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संविधान कुणी बदलू शकणार नाही. निवडणूक आली की मुंबईमध्ये मुंबई तोडणार म्हणून करतात. निवडणूक आली की बाबासाहेबांचं संविधान बदलणार अशा प्रकारच्या खोट्या अफवा पसरवतात. कारण त्यांच्याकडे मुद्दे नाहीत, ते गुद्द्यावर आले आणि म्हणून आरोपावर आरोप करत असतात. पण आपण त्यांना आरोपाने नाही तर कामाने उत्तर देतो, कामाने. आणि म्हणूनच आज आपल्या सरकारने एवढी कामं केली, केंद्र सरकारने कामं केलीत. ही कामं डबल इंजिनचं सरकार, जेव्हा आपलं महायुतीचं सरकार, नंतर अजितदादा आले, आणखी आपले लोक आले, सगळे आले, आता मनसे आले, सगळे एक मजबूत सरकार झालंय. ही महायुती मजबूत झाली आहे. आणि इंडिया आघाडीमध्ये 10, 20, 25, 50 आले होते, पण त्याच्यामध्ये एक नेता निवडू शकले नाही. त्यांच्याकडे ना झेंडा ना अजेंडा. आपल्याकडे झेंडा आहे, अजेंडा पण आहे. मोदीजींकडे देशाच्या विकासाचा अजेंडा आहे, देशाच्या प्रगतीचा अजेंडा आहे. आणि हे फक्त आणि फक्त मोदी द्वेषाने पछाडलेले लोक आहेत. पण 2014 साली पण त्यांनी मोदीजींना शिव्या दिल्या, मोदीजींच्या विरुद्ध बोलले. 2014ला देखील जनतेने त्यांची जागा त्यांना दाखवली. 2019ला पण भरपूर शिव्या दिल्या, चौकीदार चोर आहे, काय काय बोलले. आणि 2019ला तर त्यांची हालत तुम्ही अशी केली, या देशातल्या जनतेने अशी केली की त्यांना विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढे 40 खासदार देखील मिळाले नाहीत.